हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी मेकअप आर्टिस्ट स्नेहल पठाडे. तर आज आम्ही जातोय ब्रायडल मेकअपच्या ऑर्डरसाठी आणि आमची ऑर्डर सातारा जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये आहे. आम्ही अर्ली मॉर्निंगची ऑर्डर असल्यामुळे आम्ही पहाटे 2 वाजता उठलो आणि 1 तासामध्ये सर्व काही आवरलं. आणि आता वाजतात 3. सो सकाळी लवकर उठून आवरणं हा एक मेन टास्क असतो. आणि माझी मुलगी सेजल, तिलाही आम्ही पहाटे उठून रेडी केले. ऑर्डर आमची सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि जाताना मला हेअर आर्टिस्टला पण पिकअप करायचं आणि शिरवळला माझी मावशी राहते, तिथे सेजलला ड्रॉप करायचं. सो आमचे 2 ब्रेकचे 2 स्टॉप असणार आणि ब्रेकफास्टला टाइम भेटेल का नाही हे नाही सांगता येणार, कारण आम्हाला 7 वाजता ब्राईडला मॉर्निंग 9 AM ला आम्हाला रेडी करायचं आहे. फर्स्ट लुक हळदीचा असणार आहे आणि त्यानंतर मग मेन वेडिंग असणार आहे. तर आता आम्ही जातोय हेअर आर्टिस्टच्या लोकेशनला आणि आता आम्ही हेअर आर्टिस्टला पिकअप केले आणि आता सेजलला सोडवणार आहोत मावशीच्या घरी. तर आमचा 200 किलोमीटर टोटल प्रवास असणार आहे, पण 2 स्टॉप घेतल्यानंतर पुढे आम्ही कधी पोहोचू माहित नाही, तर पाहूया. पण माझे सपोर्टिव्ह हस्बंड नेहमी माझ्या पाठीशी असतात. आजपर्यंत कधी ऑर्डरसाठी लेट होऊ दिला नाही आणि आउट ऑफ पुणे ब्रायडल ऑर्डर असतील तर हस्बंड नेहमी सोबत असतात. अराउंड 4 AM ला आम्ही कात्रज टनेल पाशी पोहोचलो. 1 किलोमीटर टनेल आहे, तर नेक्स्ट स्टॉपला कधी पोहोचू ते पाहूया. नेक्स्ट स्टॉप आलेला आहे सेजलचा आणि तिला इथे ड्रॉप करून आता आम्ही पुढे जाणार आहोत. मॉर्निंग 2 AM ला उठल्यापासून ते ब्राईडचा लास्ट लुक फिनिश करेपर्यंत आमचा वर्क हे चालूच असणार आहे. पुणे कोल्हापूर हायवे सोडून आम्ही एक लेफ्ट घेतला आणि एक नॉर्मल हायवेने आम्ही जातोय. तर या हायवेला आम्हाला टी ब्रेक घेण्यासाठी एकही हॉटेल नाही दिसले. थोडी भीती वाटत होती, कारण एवढ्या सकाळी आम्ही अनोळखी रोडला प्रवास करतोय, पण हस्बंड सोबत असल्यामुळे भीतीचे काही कारण नसते. जस्ट आम्ही ब्राईडच्या गावामध्ये एंटर केले तेव्हा मॉर्निंगचे 7 वाजले होते आणि आम्ही वेळेवर पोहोचलो. वेडिंग लोकेशनवर पोहोचेपर्यंत 7:30 वाजले होते. सो मेन टास्क तर आमचा कम्प्लीट झाला. त्यासाठी हस्बंडला माझ्याकडून खूप खूप थँक्यू. वेडिंग लोकेशनला पोहोचल्यानंतर मेन प्रश्न पडतो तो रूम कशी असणार, कारण रूम कशी असते त्यावर मेकअप सेटअप डिपेंड असतो आणि त्यामध्ये हेअर आर्टिस्टचा सेटअप, रिंग लाईट, नॅचरल लाईट या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. त्यानंतर ब्राईडला कॉल केल्यानंतर आम्हाला समजले की ब्राईडला वेडिंग लोकेशनला येण्यासाठी लेट होणार आहे. पण ब्राईड आम्हाला 7:30 पर्यंत पोहोचण्यासाठी सांगितलेले, बट नो प्रॉब्लेम. त्यामुळे आम्हाला ब्रेकफास्ट करण्यासाठी टाइम भेटला, पण ते गाव असल्यामुळे आम्हाला तिथे ब्रेकफास्ट करण्यासाठी हॉटेल्स भेटणे थोडे अवघड होते. खूप शोधून आम्हाला एक नाश्ता सेंटर भेटले. मग आम्ही पार्सल घेतले आणि ब्रेकफास्ट 2 तास वेट केल्यानंतर ब्राईड आली आणि वाजले होते 11. 7:30 ला ब्राईडचा हळदीचा मेकअप स्टार्ट करून 9 वाजता हळद होती. आम्ही मेकअप 11 ला स्टार्ट केला आणि 1 तासामध्ये ब्राईडला रेडी केले. ब्राईडचे 2 मेकअप, 2 ग्रूम मेकअप आणि 2 सायडर्स असं आमचं टोटल वर्क होतं. पण ऑन द स्पॉट ग्रूमच्या 2 सिस्टर वाढल्या. ग्रूमच्या रिक्वेस्टमुळे आम्ही अजून 2 सायडर्स ऍड केल्या आणि मुहूर्त टाइम 3चा होता. ही आमची ब्राईड. कसा होता मेकअप लुक मला कमेंट करून नक्की सांगा. ब्रायडल ऑर्डरला जाताना खूप काही असं प्लॅनिंग करून जात असतो, पण प्रत्येक ऑर्डरला प्लॅनिंगनुसार वर्क करता येत नाही. फर्स्ट लुकला जर लेट झाला तर सर्व काही टाइम मॅनेजमेंट बिघडते. एक्सपेक्टेशन वेगळे असतात आणि रियालिटी वेगळी असते. पण खूप फास्ट आम्ही वर्क केले आणि मेन असाइनमेंट टास्क कम्प्लीट केला. तर टोटल ब्रायडल, ग्रूम अँड सिस्टरचे असे 7 मेकअप, 8 हेअरस्टाईल, 4 साडी ड्रॅपिंग आम्ही कम्प्लीट केल्या. आणि त्यानंतर आम्ही पॅकअप केले आणि ऑल बॅग्स गाडीमध्ये ठेवल्या आणि तेथे जेवण करून ब्राईडचे 2-3 फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि ब्राईडचा निरोप घेतला. ब्राईड आणि तिच्या घरच्यांना मेकअप खूप आवडला. त्यावेळेस आमचे फेस खूप हॅपी होते आणि आम्ही पुढे निघालो. जाताना अजून एक स्टॉप घेतला टी कॉफीसाठी, कारण अर्ली मॉर्निंग वर्किंग डे असल्यामुळे डोळ्यात झोप येत होती. टी घेतला आणि सेजरला पिकअप केले. तर हा होता आजचा ब्रायडल ऑर्डरचा दिवस. थँक्यू.